बोल, कुणी दिला लखोटा? अरे कोण होता तो सांग. अरे बोल, अरे बोल के. दरोडा पडलेल्या पाटलांच्या घरचा ऐवज सापडला आणि दरोडेखोरांना कोठडीत टाकलंय. बोल, कुणी दिला लखोटा? तुर्तास बास. अंमळ विश्रांती घ्या आणि परत या. जी. बाजी पाणी द्यायला. सांग, कुणासाठी करतोयस हे? या लखोट्यातला मजकूर तुला सांगायचा नाहीये हे जाणून नव्हता मी, आणि आम्ही तो विचारणारही नाही. तुला कैद करण्यात आता काहीच अर्थ नाहीये, लक्षात आलंय आमच्या. जा, आजाद केलं तुला, जा. घर संसार बायका मुलं यांच्यात सुखाने राहा, जा. ही बिदागी आमच्याकडून, हो आमच्याकडून. आमच्यातला फितूर कोण ज्याने तुला हा लखोटा सुपूर्त केला, एवढं बयान दे. आम्ही परत येऊ तोपर्यंत तुझं बयान हवंय आम्हाला. बाजी जी. आपल्यातल्या फितुराचं नाव सांगितलं तर ठीक, नाही तर नवीन आसोडांची व्यवस्था करा. नाव मिळवा अथवा मोकळं करा. बाजी, पुण्याची शान म्हणजे आपली कोतवाली, पण इथंही फंद पितुरी. हा लखोटा त्या लोहापर्यंत पोचला याचा अर्थ चौकीतच कुणीतरी कत्तार आहे, ज्याचं त्या शेराशी संगनमत आहे. बाजी, इथं तू सोडता आमचा कुणावरही विश्वास नाही. आधी आपल्यातल्या गद्दाराचा शोध महत्वाचा. जी, तुम्ही काय फिकीर करू नका, मी छडा लावतो. हा लखोटा त्या लोहापर्यंत पोहोचला म्हणजे यामागे खचितच काहीतरी षडयंत्र आहे. आपल्याला ते समजायला हवं. लखोट्यात काय लिहिले? चंद्र सूर्यन चित्र आहे. आपल्याला या चित्राचाच अर्थ उलगडायचा आहे. घोड़ों का इंतजाम, तलवारबाज, बहुत खूब. अब आज रात हम पुणे से हम. हुजूर, 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 घात झाला. हुजूर, गडबड झाली. हुजूर, घात झाला. हुजूर, घोळ झाला. अहो, आपण लोहाला पाठवलेला लखोटा त्याच्या कोतवालाच्या हाती लागला. हुजूर, अहो, आता तपासणी वाढणार, गस्त वाढणार. आपण कसे जाणार पुण्याच्या बाहेर? हुजूर, कसे जाणार? अरे थांबा, थांबा, सगळी तयारी थांबा. अरे देवा, गजानना, हे कसले विघ्न आणलेच रे. बघा, बघा, तो बाजी सोडणार नाही. हुजूर, आपल्याला सोडणार नाही तो. बाजी या हम.
तसं तसं नाही हुजूर. अहो म्हणजे ते खेळणीवालीच्या वेळी झालेला घाव जबर होता ना, म्हणून आम्हाला आपली काळजी वाटते हुजूर. हर बार नसीब साथ नहीं देता पीने वाले. और नसीब की डोर काटना शेरा का जुनून है. हेच तर म्हणतोय हुजूर मी आपल्याला. अहो आपण बाजीवर केलेला घाव जबर होता. मागे तो मरता मरता वाचलाय, पण आता काही त्याचं खरं नाही. बघा बघा त्याचं नशीबही त्याला साथ देणार नाही आता. माफी असावी हुजूर. घाईघाईत एखादा शब्द इकडे तिकडे होण्याची शक्यता. माफी असावी हुजूर. आप ठहरे होने वाले पेशवा बिनी वाले जी. माफी कैसी? लोहा का जिम्मा सौंप कर जा रहे हैं आपको. लोहा हमारे जिगर का टुकड़ा, हमारा भाई. जान से बढ़कर चाहते हैं उसको. याद रखना. हुजूर किंचितही चिंता करू नका. आपण आम्ही बरोबर काळजी घेतो त्याची. पण आपण नक्की परत या म्हणजे झालं. शेरा कभी कोई काम अधूरा नहीं छोड़ता बिनी वाले. शेरा जा रहा है तो सिर्फ वापस आने के लिए. इस बार ज्वालाएं और जोर से भड़केंगी. देखते देखते निकल जाएगी पूना को. राख बन जाएगा तुम्हारा पूना. उत्तम उत्तम हुजूर. आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्यावरती हुजूर. पूर्ण विश्वास आहे आम्हाला. हमने आपके भरोसे काम छोड़ा था. सरकार अहो तो दुसरा लखोटा पोहोचवण्याची तजवीज केली आम्ही. एव्हानं पोहोचले असेल हुजूर. वाडेगावच्या सरदाराला आमचा निरोप पोचवून या. मी आत्ताच आलोय जी. ती चोकापट सोडणं झालाय. 2-4 दिवसांनी जातो की. तुमच्या माग आम्ही काळजी घेतो त्याची. आता काय मांडीवर घेऊन गाणी गायची आहेत का? 2 वक्ताचं गिळायला देतोय ना, हेच नशीब आहे त्या पोरक्याचं. पोरका नका म्हणू. मी त्याचा आजा अजून जित आहे. जन्माला आला आणि आईला खाल्लं त्यानं. नाही तुम्हाला त्याचा सोच सहन होत नसेल तर घेऊन जा तुमच्या सोबत. निघा. बडे मी आज्याला राहू दे इथेच. मी जातो तुझा निरोप घेऊन. ज्याची कामं त्यांनीच करावी. तू तुझं काम कर शबू. मी तर कुणालाच फुकट पोसायला बसली नाहीये. हातपाय चालतायत ना तोवर काम करा. नंतर पडून खाताना शरम वाटायची नाही. जा आजच निघा. लवकरात लवकर तो लखोटा पोचला पाहिजे. जी येतो.
कोतवालांचं दप्तर द्यायचं दप्तर कोतवालांना. बाजी, होय बाजी. बाजी, अरे इथं काय करतोस? कोडं सोडवते. कसलं? ह्यो लखोटा सापडलाय. यातल्या या चित्राचा अर्थच लागला दादाजी. बघू. बाजी, हा मला जरा जरा उमगतंय बर का. काय? हे बघ, हा चंद्र. हा हा, अरे चंद्र म्हणजे चांदव्यासारख्या तुझ्या त्या. हा. सिंह म्हणजे तू. आणि अर्धा सूर्य म्हणजे मावळतीचा. अरे गड्या, तुला भेटाय बोलवलं तुझ्या त्यांनी सांच्याला. दादाजी, अरे खरंच आमच्या जमान्यात असाच सांगावं धाडायचे. जा गाडगे. दादाजी यो लखोटा लोहाकडे सापडलाय. लोहा? हा. कोण लोहा? दादाजी, हो दादाजी, अहो बाहेर कोतवाल खोळंबल्यात. ते का म्हणून? अहो तुम्ही त्यांचं दप्तर घ्यायला आलाय ना व? अरे विसरलोच की. द्या इकडं. बाजी, या चित्राचा अर्थ उमगल्याशिवाय सोडू नको त्या लोहाला. आलोच दप्तर देऊन मी. होय. हा चल रे. आज्जा, खरंच जायला पाहिजे का रे? वही रे, बडी बीचा हुकूम है. यो लखोटा वाळेगावच्या सरदारासनी पोचवतो आणि येतो ना माघारी. चिचोक्याला समजलं तर मला जाऊ बी देणार नाही तू. अरे बरी आठवण झाली. हे घे, हे घे. म्या केलं चिचोक्यासाठी इतक्या दिवसाच्या कमाईतून. चंदन, हे नाव कोणाचं? अगं आपल्या चिचोक्याचं, पाळण्यातलं. त्याच्या आईने किती प्रेमाने नाव ठेवलं त्याचं. अगं तुझ्याकडे जपून ठेव. बर, मोठा झाला की देऊ त्याला. पण सध्या तू घाल. तो मोठा झाला की तू तुझ्या हाताने दे की त्याला. आता तू गेल्यावर त्याला फार वाईट वाटेल बघ. आत्ता आलास आणि परत माघारी निघालास सुद्धा. दुसरं कोणी जाऊ शकणार नाही का? नाही चालणार. अगं महत्वाचा लखोटा आहे, मलाच पोचवा या सांगितलं. सदरा फाटलाय की तुझा? अगं राहू दे. वाटेनं घेऊन शिवून मी कोणाकडे तरी. आजा, 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 अरे कुठे निघालस तू? मी तुला कुठे जाऊ देणार नाही. आणि गेलास तरी मला घेऊन जा तुझं संकट. अरे म्या कुठे बी जात नाही. आणि तुला सोडून म्या कुठे जाणार? तुझ्या अक्का सोबत थोडं बोलत होतो आणि आवरत होतो बस. बर, आपण खेळूया का? हा अक्का, चल आपण खेळूया. तुम्ही दोघं खेळा, मला जरा काम आहे. ते झालं की येते. हा बर. तिला जाऊ द्या, आपण दोघच जण खेळू. सांग काय खेळायचं? सागरगोट्या. सागरगोटे. बर. अर्धा आडी लागते की तुझी. आता त्याला म्या काय करू? हा सदरा आज्याला नीट मापात यायला पाहिजे.
शिलेदार तुम्ही इथं आले कोणाला तरी भेटायला. आता आपलं माणूस भेटलं नाही की भेटावंसं वाटतच ना. ते आज तुमचं मामा नाहीच सांगतीला. माझ्या मामांवर भलताच जीव आहे की तुमचं. नाही नाही, ते आपलं असंच विचारलं, काहीतरी विचारायचं म्हणून. म्हणजे नाही, तुम्ही समोर आला आणि काय बोलायचं तेच कळलं. म्हणजे मनात होतं एक, बोललो दुसरंच. माणूस प्रेमात पडला की असं बोलतो ऐकलंय. तुम्ही नाही ना कुणाच्या प्रेमात. छाछा, असं कसं प्रेमात पडन. मग एवढे अस्वस्थ का. हं? तुमची एवढी चलबिचल होतीये तरी का बोलताय माझ्याशी. ते आपलं माझी जिम्मेदारी म्हणून. नाही म्हणजे जिम्मेदारी आणि प्रेमाचा काय संबंध नाही. तुम्ही बोलायला लागला म्हणून मी बोललो. मग तुमच्याच जिम्मेदारीची शपथ घेऊन सांगा, तुम्ही नाही ना कुणाच्या प्रेमात. हं? खरं खरं सांगा. म्हणजे ते अजून माहित नाही मला. माहित कसं नाही. माणूस प्रेमात पडल्यावरच जमिनीवर अशा रेघोट्या ओढतो, चित्र काढतो. सांगा बघू कशी दिसते ती. नाही नाही, प्रेमाचं नाही, हे चित्र म्हणजे माझी जिम्मेदारी. मला माहितीये तुमची जिम्मेदारी. आकाशात तो चंद्र, सूर्य, तो दरवाजा, तिन्ही सांजेला दक्षिण दरवाजापाशी कोणाला बोलवणार आहात भेटायला. आणि तो सिंह, मी शेर नाही, शेरणी आहे बर का. बाकी चित्रांचे सांगावे चांगले जमतात का तुम्हाला. तिने सांच्याला दक्षिण दरवाजाकडे. ते ध्यानात आलं ना. पण तुमच्या तोंडून ऐकायचंय. म्हणजे मला जे वाटतंय ते खरंय. तर तुम्हाला वाटतंय तर तेच खरं आहे. मग एकदा बोलूनही दाखवा, बघा सांगून. तुमचं माणूस तिन्ही सांजेला येईलही दक्षिण दरवाजापाशी. शिलेदार, मला असे पुतळ्यासारखे उभे ठेवून गेले. आता परत काही सांगायला याच तुम्ही. मी सांगते.